राजकारणामध्ये वेगवेगळे खेळ चालूच असतात, पण जेव्हा खेळामध्ये राजकारण येतं तेव्हा त्या खेळाचा सत्यानाश होतो. तसंच झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचं. कारण की 2025 या एकाच वर्षामध्ये राजकारण्यांच्या राजकारणामुळं 2 महाराष्ट्र केसरी आपल्याला मिळाले, 2 वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित झाल्या. मग आपण आपल्या परीक्षेमध्ये योग्य उत्तर नेमकं काय लिहायचं, त्या दोन्ही स्पर्धा आपण अगोदर पाहू आणि नंतर योग्य उत्तर काय लिहायचं त्याच्याबद्दलही सांगतो. तर बघा, ही जी स्पर्धा आहेत 2, त्याच्यापैकी पहिली जी स्पर्धा झाली ती 67वी महाराष्ट्र केसरी असं म्हणणं आहे, ती अहिल्यानगर या शहरामध्ये झाली. आणि ही जी स्पर्धा आहे ही 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत पार पडली. आणि याचा आयोजक संस्था कोणती होती बघा, याच्यामध्ये फरक आहे. आयोजक आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि त्याचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. आणि याचं आयोजन केलं होतं अहिल्यानगरचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी. आणि या स्पर्धेचे महाराष्ट्र केसरी होते पृथ्वीराज मोहोळ, मूळचे पुण्याचे. आणि उपमहाराष्ट्र केसरी होते महेंद्र गायकवाड, मूळचे सोलापूरचे. आता जी दुसरी स्पर्धा आता पार पडली, ही दुसरी स्पर्धा 66वी स्पर्धा आहे असं मान्यता आहे किंवा म्हटलं जाते. आणि ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी पार पडली 27 ते 30 मार्च यांच्या दरम्यान. आणि ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन केलं होतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने. ही संस्था वेगळी. आणि या परिषदेचे अध्यक्ष आहेत शरद पवार. आणि याचे आयोजक त्याचबरोबर रोहित पवार हे तिथले जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा याचे आयोजक होते. मग या स्पर्धेत विजेता ठरलेले आहेत वेताळ शेळके जे सोलापूरचे आहेत ते. आणि उपमहाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत पृथ्वीराज पाटील जे मुंबईमधील आहेत ते. आता तुम्ही सांगा या दोन्ही पैकी खरे महाराष्ट्र केसरी कोण आहेत ते नक्की कमेंट करा. पण आपल्या परीक्षेमध्ये जर विचारलं तर एक तर हा आकडा पहिल्यांदा ओळखायचा. 67वी म्हणलं की पृथ्वीराज मोहोळ सांगायचं, 66वी म्हटलं की वेताळ शेळके सांगायचं. दुसरं, आयोजक समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची महाराष्ट्र केसरी म्हणलं तर पृथ्वीराज मोहोळ सांगायचं. आणि परिषदेची महाराष्ट्र केसरी म्हणलं की वेताळ शेळके सांगायचं. किंवा ठिकाणावरून सुद्धा सांगू शकतो. अहिल्यानगर मध्ये पार पडलेली म्हटलं तर पृथ्वीराज मोहोळ सांगायचं. आणि जर कर्जत या ठिकाणी पार पडलेली म्हटलं तर वेताळ शेळके सांगायचं. असे दुर्दैवाने एकाच वर्षामध्ये 2 महाराष्ट्र केसरी आपल्याला मिळाले आहेत. या आकडे आणि या संस्थेवरून आपण योग्य उत्तर काढू शकतो.